एक लकड़ी की सुंदर कवाली है। कबीर महाराज सुंदर कवाली बोलतात, सुंदर सांगतात कि जिते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देख तमाशा लकड़ी का। ऐका, जिते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देख तमाशा लकड़ी का। दुनिया वालों तुम्हें सुनाऊं एक लकड़ी की कहानी। जब मैं पैदा हुआ तो खाड़ बनाई लकड़ी की। जब मुझे बालपन में झूला झुलाया तो झूला भी बनाया लकड़ी का। जिते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देख तमाशा लकड़ी का। दुनिया वालों तुम्हें सुनाऊं मैं एक लकड़ी की कहानी। जब मैं चलने लगा तो घोड़ा बनाया लकड़ी का। जब मैं पाठशाला में जाने लगा तो लेखनी भी बनाई लकड़ी की। जिते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देख तमाशा लकड़ी का। दुनिया वालों तुम्हें सुनाऊं एक लकड़ी की कहानी। जब मैं 12 साल का हुआ तो गिल्ली डंडा बनाया लकड़ी का। 16 साल में मेरी शादी रचाई तो मंडप भी बनाया लकड़ी का। जिते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देख तमाशा लकड़ी का। दुनिया वालों तुम्हें सुनाओ एक लकड़ी की कहाणी। माय बाप, काटेवरती यायचे, ताटेवरती जायचे, इथं आल्यानंतर प्रत्येकालाच एक ना एक दिवस जायचे। मग ऐका, ज्याच्या हातामध्ये तुमचं आमचं येणं जाणं आहे, अरे जरी आपण मरणाच्या दारामध्ये असलोत ना माय बाप, त्या भगवंताशिवाय तुम्हा आम्हाला दुसरं कोणीच वाचू शकत नाही। तेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, तुला सोडवी कोणी, तुका म्हणे तुला सोडवी कोणी, तुका म्हणे तुला सोडवे कोणी, तुका म्हणे तुमा सोडवे कोणी। पडेल बादेवा, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या। ऐका, त्या भगवंताशिवाय, त्या माय बाप्पाशिवाय तुम्हा आम्हाला याच्यातून दुसरं कोणी सोडू शकणार नाही। मग ऐका बसलेले, कितीही मोठा राजा असू द्या, कितीही मोठा सोयरा असू द्या, इथं आलं ना की प्रत्येकाला जाणं हे निश्चित आहे, कोणालाही थांबता येत नाही बरं का। माणसाला मस्त माहितीये, इथं आल्यानंतर प्रत्येकाला जायचंय, तरी माणूस गर्व करतोय। बसलेले, माझं एक वाक्य निश्चित घरी घेऊन जा। हल्ली गायीत आई दिसते, कावळ्यात पूर्वज दिसतात, दगडात देव दिसतो, परंतु अजूनही माणसात माणूस दिसत नाहीये बरं का। जन्मल्यानंतर वाटलेले पेढे, वाक्य ध्यान देऊ नये का, जन्मल्यानंतर वाटलेले पेढे आणि 10वीला केले खीर, ना राजाला खाता आली ना भिकाऱ्याला, मग गर्व कशाचा करताय? खाता येते का? जन्मल्यानंतर बाळ लहान असतं, ते पेढे बाळ खातं का? नाही खाता येत। आणि मेल्यानंतर माणूस जातो, मग 10वीला केलेली खीर माणसाला खाता येते का? नाही खाता येत। हे सगळं काही माहितीये बाबा, तरी माणूस अजूनही गर्व करतोय। मग ह्या माणसाला माझं सांगणं आहे, मानवा बाबा गर्व करू नको गड्या, आयुष्यामध्ये गर्व करायचं नाही गड्या, कारण इतर राजाला सुद्धा जायचं आणि भिकाऱ्याला सुद्धा जायचंय। ऐका, एका ठिकाणी एका श्रीमंत माणसाची चिता जळत होती बाबा, दुसऱ्या बाजूला गरीब माणसाची चिता जळत होती, आणि त्या ठिकाणी ना तुमच्या आमच्यासारखा एक साधारण व्यक्तिमत्व गेलं, आणि तो माणूस मनामध्ये विचार करू लागला की बाबा रे, हा एवढा श्रीमंत होता, केला आयुष्यामध्ये कसल्याही प्रकारची कमी नव्हती, परंतु आज याची काय झाली माती झाली। आणि हा एवढा गरीब होता की सकाळचा भाकरीचा तुकडा खाल्ला तर संध्याकाळचा मिळेल की नाही हे सुद्धा ह्या गरीब
गरीबाला माहिती नव्हतं, पण या गरीबाची सुद्धा काय झाली, माती झाली. मग बाबा इथं आल्यानंतर या शरीराची काय होते, माती होते. शरीराची होय माती, 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 शरीराची होय माती. कोणी नाही ती सांगाती, कोणी नाही ती सांगाती, कोणी नाही ती सांगाती. अवघी सारी काग खोटी खोटी, अवघी सारी काग खोटी, अवघी सारी काग खोटी, अवघी सारी काग खोटी. अंती जाणे मसनवटी, अंती जाणे मसनवटी, अंती जाणे मसनवटी. अवघी सारी काग खोटी खोटी, अवघी सारी काग खोटी, अवघी सारी काग खोटी, अवघी सारी काग खोटी. आई बाप इथं का एकदा आलं ना ह्या शरीराची माती होणार आहे. मग ऐका, कितीही श्रीमंत माणूस असू द्या बाबा, कितीही गरीब माणूस असू द्या, इथं का एकदा आलं ना त्याला सुद्धा जावं लागतं. तेच महाराज बघा तिसऱ्या चरणात सांगतात, सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरे भली भली. महाराज म्हणतात अरे हे सोयरे जाऊ द्या, परंतु ऐका, एकदा का काळाची उडी पडली ना बाबांनो, की तुमचे स्वतःचे मायबाप सुद्धा तुम्हाला याच्यातून सोडू शकणार नाही. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. तुकोबर आहे अभंगाच्या प्रथम चरणामध्ये मनाला उपदेश करतात. म्हणा हे बाबा म्हणा, अरे तुला वाटतं इथं सुख आहे, हे म्हणा नाही, अजिबात सुख नाही म्हणा. इथं का आलं ना की प्रत्येकाला जावं लागतंय म्हणा. अरे रे हे सगळं माया जाळे म्हणा. म्हणून म्हणा तुला सांगतोय, तुला उपदेश करून सांगतोय म्हणा. म्हणा नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. आता सगळ्यांना हात वरती करायचे, केले का स्ट्रेट पाठीमाग. आता काय करायचं, हातानं नामस्मरण, मुखानं टाळी वाजवायची. बरोबर ना आजी? हातानं नामस्मरण, मुखानं टाळी वाजवायची. हातानं आणि मुखानं नामस्मरण. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई,
बार कुमाए दो 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 बार कुमाए पहा मै बाप, केलं का सगळ्यांनी नामस्मरण? केलं का नामस्मरण? केलं का? हो तरी बोला. केलं ना बाबा? घ्या मग हात खाली, हात खाली घ्या. घेतलं का? 2 मिनिटं सुद्धा आपल्या त्या भगवंताचं नामचिंतन होत नाही. मै बाप, त्या भगवंताला भावनेनं गायलं पाहिजे, आवडीन त्या भगवंताला गायलं पाहिजे. कारण मै बाप, या ठिकाणी आपलं येणं आणि जाणं त्या भगवंताच्या हातामध्ये गड्या. आपण कधी जन्माला यायचं, आपण कधी मरायचं, नव्हे नव्हे वृक्षाचं पान हलवणं हे सुद्धा भगवंताच्या हातामध्ये. मग ऐका, आपण त्या भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. कारण जरी आपण मरणाच्या दारामध्ये उभं असलो तरी सुद्धा आपण भगवंताच्या, जरी मरणाच्या दारामध्ये उभं असलोत ना माईबाप, तरी सुद्धा तो भगवंत तुम्हा आम्हाला वाचवल्याशिवाय राहत नाही. पहा माईबाप, म्हणून सांगते, हॅप्पी लाईफ जीवन जगायचं. कारण लाईफ इज नॉट वन्स मोर. माणसानं आयुष्यात चांगलं जीवन जगलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे. तुमचं झालं ना मला सांगा, मला खूप विश्वास होतोय. विठ्ठल 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 विठ्ठल. पहा माय बाप, लक्ष देऊ नये का? 2 मिनिटं तुमचे घेणार आहेत, 15 मिनिटं राहिलेत. फक्त 2 मिनिटं तुम्हाला एक महत्वाचा संदेश देऊन जाईल मी. आजच्या या युवा पिढीला माझं सांगणं असेल, बरं का दादांनो, आज मध्यंतरी पुष्पा 2 नावाचा पिक्चर येऊन गेला आणि त्याचा झुकेगा नाही साला डायलॉग ऐकल्यानंतर आमच्या पोरांना बरं वाटायला लागलं. तो पुष्पा आमच्या लेकरांचा आदर्श आहे की नाही मला माहिती नाही, परंतु ऐका, वयाच्या 32व्या वर्षी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत डोळ्यातले एक एक बुबुळ काढून ज्या राजानं या मातीला रक्ताचा अभिषेक घातला आणि औरंग्यापुढे उभारून औरंगेला झुकेगा नाही साला म्हणत औरंगेला स्वतःची अवकाश दाखवली ना, तो सर्जा संभाजी राजा आपला आदर्श असला पाहिजे. बाप, अजून ऐकून जा गड्या. अरे आदर्श ठेवायचा ना, मोठ्या व्यक्तीचा आदर्श ठेवायचा, बरं का? आता ते लाडकी बहीण योजना आली. काय लाडकी बहीण योजना आली? पण एक वाक्य घरी घेऊन जा माझं. माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या काळात लाडकी बहीण योजना नव्हती. महिन्याला 1500 रुपये मिळत नव्हते. पण छत्रपती शिवाजी राजांच्या काळात लाडकी बहीण योजना नव्हती. पण माझ्या राजांच्या काळात लाडकी सुरक्षित बहीण योजना मात्र नक्कीच होती आणि ती माझ्या राजानं चालू केली होती. अरे कुठेतरी आपली मुलगी ही वाचली पाहिजे. आज आपण मुलीला गर्भातल्या गर्भामध्ये सोनोग्राफी करून मारून टाकतो, परंतु ऐका माय बाप, तीच आजची जिजाऊ आहे, तीच माझी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर होणार आहे, तीच माझी बहिणाबाई आहे, तीच माझी मुक्ताबाई आहे. हे आपण तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे माय बाप, तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आणि तसं जीवन जगलं पाहिजे गड्या. कारण माय बाप, महाभारत घडलं ते एका स्त्रीमुळे घडलं, रामायण घडलं ते एका स्त्रीमुळे घडलं आणि माझा महाराष्ट्र घडला तो राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊमुळे घडला. अरे एक सुंदर असं नगर आहे, त्या नगरामध्ये माझ्या राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊंचा पुतळा आहे आणि त्या राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊंच्या मांडीवरती माझ्या छत्रपती शिवाजी राजांचा पुतळा आहे आणि त्या छत्रपती शिवाजी राजांच्या शेजारी एक लेखक जातोय आणि तो लेखक राजांना बोलतोय, राजा राजा अहो तुम्ही पुन्हा जन्माला या, राजा तुम्ही पुन्हा जन्माला या, राजा तुमच्या या महाराष्ट्राच्या मातीला गरज आहे राजा. आज आमच्या आया बहिणीची इज्जती लुटल्या जात आहेत राजा. आज
आदल्या बाजारामध्ये आमच्या मराठ्यांचे मनगट कापले जात आहेत. राजा तुम्ही पुन्हा जन्माला या. तुम्ही पुन्हा जन्माला या. त्यावेळेस तो पुतळा रडला आणि त्या पुतळ्याच्या डोळ्यातला अश्रू त्या लेखकाच्या हातावरती पडला आणि तो लेखक बोलला, अरे अरे तुला वाटतंय ना, अरे राजे बोलले, अरे तुला वाटतंय ना मी पुन्हा जन्माला यावं, अरे तुला वाटतंय ना मी पुन्हा जन्माला यावं, तर आधी जिजाबाई जन्माला आली पाहिजे ना, तेव्हा जन्माला माझा छत्रपती शिवाजी राजा, तेव्हा जन्माला माझा छत्रपती शिवाजी राजा. नाही बाप, आयुष्यामध्ये मुलगी वाचवा, लेक वाचवा, मुलगी वाचवा. त्या लेकीला गर्भातल्या गर्भामध्ये सोनोग्राफी करून मरू नका, तिला सुद्धा जन्माला येऊ द्या. कारण माय बाप, आज एक आई, आज या कुटुंबातून, या परिवारातून एक आई निघून गेली, एक मातृत्व निघून गेले. खऱ्या अर्थानं आईचं जाणं काय दुःख असतं ना, त्या लेकरांना विचारा माय बाप, त्या मुलांना विचारा. अरे विचारा त्या तिन्ही दादांना, अरे ते तिन्ही दादा कुठून कामावरून दमून आले, तर बाळा दमला का रे, हे विचारणारी आई आज या कुटुंबामध्ये, आज या परिवारामध्ये राहिली नाही माय बाप. नवे आज त्या दोन्हीच्या दोन्ही ताई, त्या मुली आज कधी या माहेरामध्ये आल्या तर त्यांच्या डोक्यावरून प्रेमानं आईनं मायेनं हात फिरवणारी आई आज या कुटुंबामध्ये, आज या परिवारामध्ये राहिली नाही माय बाप. अरे माझी आई खूप श्रेष्ठ आहे, माझी आई ना खूप मोठी आहे गड्या, खूप मोठी आहे माझी आई. ऐका, आईचं जण दुःख काय असतं ह्या लेकरांना विचारा. कोणाचा काही प्रॉब्लेम असेल ना, उठून गेलं तरी काही हरकत नाही, परंतु अजिबात कोणी विक्षेप करायचा नाही. जास्तीचा वेळ घेणार नाहीये मी, मला सुद्धा संध्याकाळी जामखेडला कीर्तन आहे, मला एवढा मोठा प्रवास करून त्या ठिकाणी पोहोचायचंय, म्हणून विक्षेप करू नका. आईचं जण दुःख काय असतं आज त्या लेकरांना, आज त्या मुलींना विचारा माय बाप. ज्या लेकरा बाळांनी ना 1 वर्षामध्ये भरपूर काही अनुभवलं असेल गड्या, भरपूर काही अनुभवलं असेल. अरे माझ्या वारकरी संप्रदायानं आईचं महत्व सांगितलं. आज माझा वारकरी संप्रदाय एवढा मोठा झाला ना, याचं एकच कारण आहे, माझ्या वारकरी संप्रदायानं आईचं महत्व सांगितलं. धन्य माता पिता तयाची या, मातृदेव भव पितृदेव भव, असा हा सांगणारा माझा वारकरी संप्रदाय गड्या. बसलेले माझं वाक्य घरी घेऊन जा. बसलेले मी तुम्हाला कधी म्हणायचे नाही, मी तुम्हाला कधी सांगणार नाही की तुम्ही देवाला हात जोडा. ऐका, मी तुम्हाला कधीच म्हणायचे नाही की तुम्ही देवाला हात जोडा, परंतु ऐका, माय बाप्पाला हात जोडल्याशिवाय राहू नका. तुमचं निश्चित चांगलं होईल, तुमचं निश्चित चांगलं होईल. कारण माय बाप, आयुष्यामध्ये आई वडिलांची सेवा जर केली ना, तुम्हाला आयुष्यामध्ये कसल्याच प्रकारची कमी पडणार नाही. कुठल्या माळी जपू नका, कुठला तीर्थक्षेत्र करू नका, कुठला गंध कपाळाला लावू नका. फक्त त्या मायबापाची सेवा करा. तुम्हाला कमी कष्टामध्ये जास्त प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कितीही मोठा बंगला बांधा, वाक्य घरी घेऊन जा, तुम्ही कितीही मोठा बंगला बांधा, परंतु जोपर्यंत तुमच्या त्या बंगल्याच्या ओठ्यावरती तुमचे मथारे माय बाप जिवंत आहेत ना गड्या, तोपर्यंत तुमच्या त्या बंगल्याच्या ओठ्याला शोभा आहे. एकदा का मायबाप निघून गेले ना, संपली तुमची बंगल्याची शोभा आणि संपली तुमची बंगल्याची किंमत. ऐका मायबाप, अरे आयुष्यात बाप नावाची गादी आणि आई नावाची उशी एकदा का निघून गेली ना, कधी सुखाची झोप लागत नाही गड्या, कधी सुखाची झोप लागत नाही. अरे माय बाप,
विचारा आज या माता माऊल्यांना. हे माता माऊल्या हो, सांगा ना ग तुम्ही मला, गेला होतात का ग दिवाळीच्या सणाला? ह्या मला माता माऊल्या सांगतील, अगं तायडे, ज्या माहेरात माझे आई वडीलच राहिले नाहीत ग तायडे, त्या ठिकाणी कसलं गाले आमचं माहेर पण तायडे, आणि कसलं गाले आमचा दिवाळीचा सण तायडे. जोपर्यंत माहेरात मायबाप जिवंत आहेत ना, तोपर्यंत लेकीचं माहेर पण. हे मी असं म्हणत नाही की तुम्हाला दादा जीव लावणार नाही, निश्चित लावतील. तुमचे भाऊ जीव लावणार नाही, निश्चित लावतील. अरे आज या कीर्तनाच्या माध्यमातून मला सांगणं असेल या तिन्ही दादांना, दादा अरे तुमच्या 2 एकूण ते 1 बहिणी जर या माहेरामध्ये आल्या रे दादा, त्यांना ना आई बापाची कधीच कमी जाणू देऊ नका दादा, कधीच कमी जाऊन देऊ नका. कारण ज्या वेळेस ती मुलगी आपल्या माहेरामध्ये असते ना, जोपर्यंत ती मुलगी आपल्या माहेरामध्ये येते ना, ज्या दिवशी ती मुलगी आपल्या माहेरामध्ये येते ना, त्या दिवशी त्या मुलीची पिशवी कधीच रिकामी जात नाही बघा, कधीच रिकामी जात नाही. मग ती मुलगी ना, ते आई वडील कितीही श्रीमंताला देऊ द्यात, परंतु ज्या वेळेस ती मुलगी आपल्या माहेरामध्ये येते ना, त्या पुरीची पिशवी ही माहेरातून भरूनच घेऊन जात असते. ऐका बाबा, फोनवर बोलायचं ना तुम्हाला, उठान तिकडे जाऊन फोनवर बोला. आयुष्यभर कर्मच चालत बसायचे आपल्याला. पहा माय बाप, अरे त्या ताईनं आज आपल्या माहेरामध्ये जावं, त्या मुलीनं आपल्या माहेरामध्ये जावं, आणि त्या मुलीच्या भावाचा मुलगा कुठेतरी ओट्यावरती खेळत असावा, आणि त्या भावाच्या मुलानं आपल्या आत्याला पाहावं. ते लेकरू पळत पळत आतमध्ये जात आणि आपल्या आजीला म्हणतं, आजी ते बघ आत्या आली बघ आत्या. अरे 75 वर्षाची म्हातारी असू द्या, टणकन उभी राहते, काठी हातामध्ये घेते आणि धन धन करीत त्या दरवाजापर्यंत येते, उंबरट्यापर्यंत येते. आपल्या लेकीच्या तोंडावरून माईनं प्रेमानं हात फिरवते आणि त्या लेकीला म्हणते, माय लय दिवसातून दिसलीस ग माझी माय, लय दिवसातून दिसलीस. बाळा ग, हे ताईडे, अगं बरे आहे ना व? ए ताई, अगं तुझा संसार प्रपंच सगळं काही ठीक चाललंय ना ग बाळा? हे 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 सगळं विचारणारे ना ती आई असते गड्या, ती आई असते. अरे किती किती प्रेम करते ती मुलगी आपल्या आईवरती, आणि किती किती प्रेम करते ती आई आपल्या मुलीवरती. अरे त्या मुलीनं शाळेतनं घरी यावं, दप्तर टाकावं आणि कुठेतरी खेळण्यासाठी बागडण्यासाठी निघून जावं. त्या आईनं यावं आणि त्या मुलीला एक चापट लावावी आणि म्हणावं, कसं व्हायचं तुझं लगीन झाल्यावरती, कसं व्हायचं? असं म्हटलं ना, त्या ताईनं राग राग झोपून घ्यावं. माझ्या आईनं झाडलोट करावी, दिवाबत्ती करावी, स्वयंपाक करावा आणि संध्याकाळच्या वेळेला त्या मुली पैशी जावं, त्या ताई पैशी जावं आणि त्या ताईला म्हणावं, बाळा ग, हे ताईडे वेडी आहेस का तू? हे बाळा, अगं माता माऊलीचा राग कुठे मनावरती घेतात का? आणि मांजराचे दात कुठे पिल्लाला लागतात का ग ताईडे? मांजराचे दात कुठे पिल्लाला लागतात का? माता माऊली हो. आणि ती आई आपल्या हातानं आपल्या लेकीला 2 घास भरवते, मुंगून झोपी लावते. हे ती तुमची आमची आई. अरे आई तुम्हाला आहे, हे आई मला आहे, हे आपल्या आईनं जावं आणि आपल्याला शेजारचीनं म्हणावं, हे ताई रडू नको ग, मी तुझ्या आईसारखी आहे. अगं तू आईसारखी आहे ग, पण तू आई होऊ शकत नाही ना, हे सुद्धा तितकंच
आई असते. माता माऊल्या हो, तुम्हाला मी लांबचं उदाहरण देऊन जायची नाही. मी जेव्हा स्वतः 9वी 10वी मध्ये होते ना, मी शाळेतनं घरी आले की लवकर झोपी जायचे. माझ्या आईने ना मला कधीही उपाशी झोपू दिलं नाही. कधीच. स्वतःच्या मांडीवरती घ्यायची, 2 घास स्वतःच्या हाताने भरवायची, मग झोपी लावायची. ऐका, रात्री अपरात्री कितीही वाजता कार्यक्रमावरून घरी येऊ द्या, परंतु जोपर्यंत मी येत नव्हते ना तोपर्यंत ती आई झोपली नसायची. बाहेर जाताना कुठे कधीच खात नव्हते बाहेर. काय सांगू का माता माऊल्या हो, त्या आईचं हातचं खाल्ल्याशिवाय ना माझं पोटच भरत नव्हतं. ए माता माऊल्या हो, तुम्ही ना हे कितीही सुगरण सगळ्या, तुम्ही ना कितीही सुगरण असा, परंतु खरं सांगू का, आज जेव्हा जेव्हा मी माझ्या माहेरामध्ये जाते ना, तेव्हा तेव्हा त्या उंबरठ्याच्या बाहेर चप्पल काढते आणि पहिलं त्या आईचं टोपलं उचकटाय जाते ग. का सांगू, त्या आईच्या हातचं खाल्ल्याशिवाय माझं पोटच भरत नाही. पोटच भरत नाही बाप. अरे आई खूप श्रेष्ठ आहे. आई मला आहे, आई तुम्हाला आहे नाही बा. अरे आईची किंमत आज आम्ही रोज सांगतोय. आई रोज सांगतोय माय बा. अरे आई उगाच सांगत नाही. अरे आई माझी खूप मोठी गड्या. हे आईचा फोन आला, बाळा बरं वाटत नाही ग मला. ए माता बोलो, ज्या दिवशी माहेरामध्ये गेले ना त्या दिवशी माझ्या आईचा चेहरा सुकलेला होता. आणि आता काल परवा माहेरामधनं आले ना, माझी आई मला म्हणली, बाळा तू काही काम करू नको ग, परंतु तू आली ना तेच माझं सगळं दुखणं निघून गेल्यासारखं मला वाटतंय. आईचं आणि लेकीचं नातं खूप वेगळं असतं हो. आईचं आणि लेकीचं नातं खूप वेगळं असतं, जगा वेगळं नातं. आयुष्यात मातृत्व हे खूप मोठं आहे हो. आणि ती मातृत्वाची जागा आयुष्यात दुसरं कोणीही घेऊ शकत नाही. कोणीही घेऊ शकत नाही. बसलेले आयुष्यात 2 ज्योतिषी खरे असतात. एक माया लावणारी मात आणि दुसरा भविष्य घडवणारा बाप. भासगड्या, 2 मायबापाची सेवा करा, आयुष्यामध्ये तुम्हाला काही कमी पडणार नाही. अरे आज या दोन्ही मुलींचे आई निघून गेली ना, आज एवढ्या भल्या मोठ्या गर्दीमध्ये त्या ताईंना असा प्रश्न पडला असेल, आज माझी काकी दिसते, मावशी दिसते, आत्या दिसते, आज प्रत्येक नातेवाईक माझं या ठिकाणी मला आज दिसते, परंतु या गर्दीमध्ये मी माझी आई कुठे शोधू ना, असा प्रश्न त्या लेकरांना पडला असेल. असा प्रश्न त्या आज मुलींना बिंबावत असेल. अरे काय दुःख होत असेल त्या मुलींच्या हृदयाला. अरे काय दुःख होत असेल त्या मुलींच्या हृदयाला. अरे काय दुःख होत असेल त्या तिन्ही दादांना ना. त्या दादांना विचारा, आई गेल्याचं दुःख काय असतं. अजून सांगू का, ज्याची आई लहानपणी गेली ना, त्या लेकराला विचारा आई जाण्याचं दुःख काय असतं. अरे त्या आईनं 9 महिने 9 दिवस तुम्हा आम्हाला उधरामध्ये बघून या ठिकाणी जन्म दिला. त्या आई वडिलांचे तुमच्या आमच्यावरती उपकार आहेत गड्या. एखादा मुलगा जर कुठेतरी उंचावरती जात असेल ना, बसलेले वाक्य ध्यानात ठेवून जा. एखादा मुलगा जर कुठेतरी उंचावरती जात असेल ना, तर त्याच्या पाठीवरती त्याच्या आई वडिलांचे आशीर्वाद असतात. त्याशिवाय तो मुलगा महाराष्ट्राला गवसणी घालू शकत नाही, गगनभर गवसणी घालू शकत नाही. आज माझ्या पाठीवरती माझ्या आई वडिलांची एक तुळतुळे, एक तळमळे बाप आज अख्ख्या महाराष्ट्राला गवसणी घातली. आयुष्यामध्ये काही कमी पडत नाही, फक्त आपल्या पाठीवरती ना आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद पाहिजेत गड्या, बस. आई वडिलांनी सुद्धा आपल्या लेकराच्या पाठीवरती आशीर्वाद ठेवले पाहिजेत. आई वडिलांनी सुद्धा आपल्या लेकराला सांगितलं पाहिजे, बाळा तू कर, तुझ्या पाठीवरती आम्ही आहे, तू बिंदास लढ, तुझा बाप तुझ्या पाठीवरती आहे. हे आपल्या बापानं आपल्या मुलाला सांगितलं पाहिजे. आई बाप 9 महिने 9 दिवस उदरामध्ये वागून ती आई तुम्हा आम्हाला जन्म देते.
त्या आई वडिलांचे तुमच्या आमच्या वरती उपकार आहेत माय बाप. जन्मधीला आईने मला उपकार हा मोठा झाला. जन्मधीला आईने मला उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला. जन्मदिला आईने मला उपकार हा मोठा झाला. जन्मदिला आईने मला उपकार हा मोठा झाला. हे अरे कौन सी चीज है कि जो यहाँ नहीं मिलती. अरे सब मिल जाता है पर वो माँ बाप नहीं मिलते गड्या. वो माँ बाप नहीं मिलते. आयुष्यात ह्या विश्वामध्ये ह्या जगामध्ये तुम्हाला प्रत्येक कुठलीही गोष्ट मिळेल, परंतु ऐका, ह्या काळाच्या पडद्याच्या आड का एकदा जन्म देणारी आई आणि जन्म देणारा बाप जर निघून गेला ना माय बाप, अरे ते पुन्हा तुम्हाला कधीच मिळणार नाही. तुम्हाला परत कधीच पुन्हा मिळणार नाही गड्या. ऐका, म्हणून मायबाप त्या आई वडिलांची सेवा करा. त्या आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये टाकू नका. अरे शिळा भाकरीचा तुकडा का होईना त्या आई वडिलांना वाढा, गाईच्या गोट्यात ठेवा, परंतु त्या आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये टाकू नका. नाही तर आज आपण पाहतोय, आज मोठ्या मोठ्या लोकांचे सोडा, आज काही काही शेतकऱ्यांचे सुद्धा मायबाप वृद्धाश्रमामध्ये आहेत. अरे आपल्या गावाकडचे आई बाप सुद्धा वृद्धाश्रमामध्ये आहेत, हे पाहायला मिळते. अरे त्या वृद्धाश्रमामध्ये आई बाप असतात ना, ते आई बाप आपल्या मुलांना एकच म्हणतात आणि आपल्या मुलांना एकच सांगतात, बाळा, हे बाळा, अरे मी तुझ्यासाठी काय कमी केलं होतं रे, काय कमी केलं होतं. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुनी नाही पाणी
नाही पाणी पाजिले पुष्पफुलांची सजवुनी डोली स्मशानात मी बांधाली खोली स्मशानात मी बांधली खोली आई त्या लेकराला सांगते बाळा अरे ऐक रे अरे तुझ्यासाठी अख्खं आयुष्य जळलं मी आयुष्यभर कष्ट केले बाळा आणि तुला साधं मला पाणी सुद्धा पाजायला वेळ नाही करे दादा हे दादा अरे तुला शेवटचं बोलून जाते बरे का रे बाळा तुला शेवटचं बोलून जाते पुष्प फुलांची सजवुनी डोली स्मशानात मी बांधाली खोली स्मशानात मी बांधाली खोली आता तुझ्याशी कोणी ना बोली शेवटी अंगठाने पाणी प्याली शेवटी अंगठाने पाणी प्याली शेवटी अंगठाने पाणी मी प्याली तुला पाहुणे डोळे झाकले रे बाळा तुनी नाही पाणी पाजले मी तुझ्यासाठी जीवन झालिले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले तुझ्यासाठी जीवन झालिले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले तुनी नाही पाणी पाजले मायबा त्या आई वडिलांची सेवा करा तसेच आज या ठिकाणी त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही आम्ही कैलासवासी देववासी वैकुंठवासी विठाबाई यदा टकले आणि खऱ्या अर्थानं या मायमाऊलीबद्दल सांगायचं म्हटलं बोलायचं म्हटलं तर अतिशय मायाळू व्यक्तिमत्व होतं अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व होतं आयुष्यभर कष्ट करून ज्या माऊलीने आपल्या मुलाबाळांचा संसार प्रपंच उभा करून दिला आणि 1 वर्ष झालं आज या कुटुंबातून आज या परिवारातून जाणं केलं तसेच या माईमाऊलीचे पती कैलासवासी रामचंद्र यदा टकले तसेच या माईमाऊलीला 3 मुलं आहेत 2 मुली आहेत मुले अप्पा यदा टकले भगवान यदा टकले मुलगी अनिता शिवाजी सूळ आणि मालन पोपट बिचुकले असा हा यांचा असणारा परिवार तसेच या परिवाराने दुःखातून लवकरात लवकर सावरावं अशी माऊलींच्या पांडुरंगाचरणी प्रार्थना करते तसेच या माई माऊलीच्या आत्म्या शांती लाभो अशी माऊलींच्या पांडुरंगाचरणी प्रार्थना करते तसेच आज या ठिकाणी सुंदर अशी साथसंगत लाभली सुंदर अशी ज्यांनी मृदुंगाची साथसंगत केली आमचे हरिभक्त परायण समाधान महाराज धुमाळे असतील महाराजांनाही खूप खूप धन्यवाद त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा तसेच सुंदर अशी गायनाची साथसंगत केली आमच्या हरिभक्त पारायण गायन कुकिळा वैष्णवीताई चोरघे असतील यांनाही खूप खूप धन्यवाद यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा टाळी तसेच आज या ठिकाणी युवा कीर्तनकार हरिभक्त परायण आमच्या बहिणाबाई निकिताताई सूळ आज ताईंसाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद ताईंसाठी जोरदार टाळी वाजवा तसेच सर्व टाळकरी वृंद तसेच आमचे नाना असतील तसेच आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे गाडगे अण्णा असतील यांनाही खूप खूप धन्यवाद तसेच आमचे हरिभक्त परायण पांडुरंगजी महाराज सूळ असतील यांनाही खूप खूप धन्यवाद सर्व टाळकरी वृंद असेल यांनाही खूप खूप धन्यवाद सुंदर अशा दादांनी सुद्धा साथ संगत केली दादालाही खूप खूप धन्यवाद आज कुठेतरी युवा पिढी या क्षेत्रामध्ये आली पाहिजे आणि दादालाही खूप खूप धन्यवाद तसेच आमचे बाल मृदुंगाचार्य आता बाल नाही ते युवा व्हायला लागलेत आमचे श्रीनाथ भाऊजी असतील यांनाही खूप खूप धन्यवाद तसेच आज या ठिकाणी सुंदराचं कीर्तनाचं शूट ज्यांनी केलं ज्यांचं महाराष्ट्रभर यूट्यूब चॅनलचं नाव आहे वैष्णव कीर्तनकार यूट्यूब चॅनल तसेच सुंदर असं दादांनी या ठिकाणी शूट केलं आणि गोड स्वभावाचं व्यक्तिमत्व आहे आमच्या महाराजांच्या अतिशय जीवस्य आहेत आणि खऱ्या अर्थानं आमचे हरिभक्तपरायण अनेक दादा असतील दादांसाठी जोरदार टाळ्या तसेच आमचे उर्फ लल्ला दादा दादांसाठी खूप खूप धन्यवाद
तसेच आज या ठिकाणी ज्यांच्यामुळे येणं झालं, आमच्यावरती नितांत प्रेम करणारे, आमच्या महाराजांवरती नितांत प्रेम करणारे आमचे दादा महाराज सूळ असतील, दादांनाही खूप खूप धन्यवाद. दादांसाठी जोरदार टाळी वाजवा. तसेच आज या ठिकाणी सुंदर अशी सिस्टीम लावली, खऱ्या अर्थानं सिस्टीमचे सर्व आमचे आबा असतील, आबांसाठी जोरदार टाळी वाजवा. आबांनाही खूप खूप धन्यवाद. तसेच दादांनाही खूप खूप धन्यवाद. दादांनी सुद्धा मोबाईलमध्ये सुंदर असं शूटिंगचं काम केलेलं आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. परिचय नाही, नाव काय चॅनल? साती न्यूज यूट्यूब चॅनल, यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. दादांनाही खूप खूप धन्यवाद. तसेच आज या ठिकाणी ज्यांच्यामुळे आज या नारदाच्या गादीवरती उभे आहे, ज्यांनी माझ्या मायबापाची स्वप्न पूर्ण केली. माझ्या मायबापाचं एकच स्वप्न होतं, माझ्या मुलीनं अख्ख्या महाराष्ट्रभर कीर्तन करावी, नवे झी टॉकीज मंदिरावरती माझ्या मुलीची कीर्तन व्हावी. आणि आज आपण पाहतो, लग्न झाल्यावरती बऱ्याच मुलींचा परमार्थ हा थांबला जातो, परंतु खऱ्या अर्थानं माझ्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करणारे माझे पती हरिभक्त परायण विनोदाचार्य आदरणीय दत्तात्रय महाराज पवार यांच्या चरणाश्री नतमस्तक होते. तसेच तुम्हा श्रोते मायबाच्या चरणाश्री नतमस्तक, माझ्या आईवडिलांच्या चरणाश्री नतमस्तक, सासू सासऱ्यांच्या चरणाश्री नतमस्तक आणि सेवेला पूर्ण रंगनेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली